नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आणि अभ्यास आय होप की तुम्हाला सर्वांना झाला असेल। आणि जर थोडंफार, कारण हे सर्वांनाच वाटतंय की माझं काहीतरी राहून गेलंय म्हणून, राईट, आणि त्यासाठी सुद्धा आपण नक्की काही ना काही एखादी सेशन आहे तो प्लॅन करू। पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही चुका अशा पण असतात की ज्या आपल्याला न कळत होतात, राईट। त्या अभ्यास संबंधित नाहीये पण आपल्या प्रॅक्टिसशी संबंधित आहे असं मी नक्की म्हणणार। की कुठेतरी आपण प्रॅक्टिस करतो पण पाहिजे तेवढी प्रॅक्टिस होत नाही, किंवा प्रॅक्टिस करतो तर पाहिजे ज्या चुका होत आहेत ना त्या आपल्या कदाचित नोटीस आपल्याकडनं होत नाही, आणि म्हणून काहीतरी या चुका होतात। आणि म्हणून त्या चुका काय आहेत त्या एकदा आपण रिकॉल करून घेऊ, म्हणजे एक्झाम मध्ये ना तुमच्या त्या चुका आहेत त्या व्हायला नाही पाहिजे। कारण त्यातून ज्यावेळेस अशा ज्या चुका होतात ना, तर यातून चुकलाय प्रश्न किंवा नाही आला यापेक्षा ना जास्त रिग्रेट होतो, करेक्ट। त्यामुळे ह्या चुका तर अजिबात तुमच्या व्हायला नाही पाहिजे। त्यामुळे ओएमआर शीटशी संबंधित काय काय चुका असू शकतात हे आपण समजून घेऊ। आणि शेवटच्या स्लाइड मध्ये नेमकं तुम्हाला पेपर कसा अटेम्प्ट करता येईल याच्या 3 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कोणती फॉलो करणार आणि मी कोणती प्रेफर करणार हे नक्की आपण डिस्कस करू। तुम्ही कोणती फॉलो करणार हे नक्की मला चॅट बॉक्स मध्ये टाका, आणि मी काय प्रेफर करणार हे मी तुम्हाला आताच सांगतोय, ठीक आहे। चला पुढे वळू आपण। सर्वात आधी मी माझा नंबर दिलेला आहे, काही क्वेरीज असतील तर यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल। सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा आहे मला सेम नंबरला मेसेज करता येईल, आणि टेलिग्राम चॅनल इथे दिलेले आहे। मी रेग्युलर कंटेंट आहे, माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला मिळतीलच, ठीक आहे। चला बघा, काही बेसिक बाबी आपण समजून घेऊ। ज्या बेसिक बाबी कोणासाठी आहेत, जे पहिल्यांदा पेपर देणार आहेत, जे सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम किंवा फोर्थ टाइम पेपर देणार आहे त्यांकडून ह्या चुका तर होणार नाहीयेत, पण फर्स्ट टाइम करणाऱ्यांनी हे नक्की बघा, ठीक आहे। फक्त रिमाइंड करून देतोय मी की तुम्हाला काय वापरायचंय, ब्लॅक बॉल पॉइंट पेनच वापरायचे। आता हे विचारू नका की सर निळा चालेल का, नाही सर इंक पेन चालेल का, जेल पेन चालेल का, नाही, मी सरळ सांगतोय की ब्लॅक बॉल पॉइंट पेनच वापरायचंय। दुसरं यामध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा मी माझ्या बाजूने काही पॉइंट सांगतोय की एक्स्ट्रा बॅकअप पेन पण ठेवा। असं नको व्हायला की तुम्ही ठीक आहे की पेन चालतोय ना, नवीन पेन घेतलाय ना, पूर्ण शाई इंक आहे त्यामध्ये भरलेली आहे ना, पूर्ण रिफिल पॅक आहे ना, पण त्या भरोशावर राहू नका। वेळेवर पेन काही धोका देत आहे तर अशा वेळेस तुमच्याकडे एक बॅकअप पेन असायला पाहिजे, त्यामुळे नक्की हा ठेवा। दुसरं एक आहे की अगदी नवीन पेन वापरू नका। अगदीच नवीन पेन आहे तर वापरू नका, थोडं तुम्ही स्वतः त्यासोबत युज टू व्हा, तुमच्या हातामध्ये त्याला पकडण्याची थोडी सवय करा। हे आता 1-2 दिवस जे उरलेले आहेत या 1-2 दिवसामध्ये तोच पेन वापरा, काही प्रॉब्लेम नाही, थोडा थोडा वापरा पण त्याची सवय करा, ठीक आहे। नेक्स्ट आहे काय, सीट नंबर आहे हा तुम्हाला प्रॉपरली यायचे, कारण ओएमआर शीटवर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला म्हणजे क्वेश्चन पेपर सील ओपन करायच्या आधी तुम्हाला सर्व भरायचा असतो, त्यामुळे सीट नंबर वगैरे प्रॉपरली लिहा। कारण मला राज्यसेवेचा पेपर झाला आणि मला एका विद्यार्थ्यांचा मेसेज आला की सर मी सगळं काही लिहिलंय आणि माझा स्कोर पण चांगला येतोय, पण मी ना साईन करायचं विसरलो, तर याचा काही परिणाम होईल का। मी त्याला एकच म्हटलं की आता तू काय करू काय शकतोस, आणि आपल्या हातात त्यावेळेस काहीच नाही, पण तो याच टेन्शन मध्ये आहे, कारण त्याचा पेपर चांगला गेला होता पण तो या टेन्शन मध्ये आहे की तो त्याचा पेपर चेक केला जाईल की नाही, त्यामुळे मग मेन्सची तयारी नीट होत नाहीये, बरोबर। आणि म्हणून ह्या चुका करू नका। मी त्याला सरळ म्हटलं की बघा तुझ्या हातात काहीच नाहीये, आता जे काही आहे ते आयोगाच्या हातात आहे, तू जाऊन तिथं काही साईन करू शकत नाही किंवा आयोगाला सांगू शकत नाही की माझा हा रोल नंबर आहे, मी साईन करायचं विसरलो, प्लीज कन्सिडर करून घ्या, असं तर होणार नाहीये। आता जे झालं ते झालं। मी त्याला म्हटलं तुझा स्कोर चांगला येतोय, डायरेक्ट मेन्सची तयारी कर, आणि जेवढं माझा अनुभव आहे किंवा जेवढं मी समजतोय आयोग एवढं पण विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट तर नाहीये की फक्त साईन करायचं राहिलं म्हणून तो पेपर चेक होणार नाही। त्यामुळे मला असं वाटत नाही की तो पेपर चेक होणार नाही, अशातली बाब नाहीच आहे, होईल तो चेक। पण काय ना की त्या विद्यार्थ्याला तिथं तो टेन्शन आलाय आणि नीट आता एमएनची तयारी होत नाही, त्यामुळे काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सीट नंबर तुम्हाला लिहायचा आहे, सेट कोणता आलेला आहे तो तुम्हाला फिल करायचा, तो लिहायचा आहे, साईन करायची आहे, या बाबी प्रॉपरली करायच्या, ठीक आहे। नवीन विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्याला 100 प्रश्न आहे ना, पण ओएमआर मध्ये ओएमआर जी शीट आहे ते तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रश्नांसाठी आहे, हे लक्षात ठेवा। आता रॅन्डम कुठूनही सुरू करायचं आणि कुठे मार्क करायचं असं पण करू नका, प्रॉपर 1 ते 100 पर्यंत आहे तेच मार्क करायचे, ठीक आहे।
आणि नेक्स्ट काय की तुम्हाला कार्बन कॉपी मिळते. या कार्बन कॉपी मधून तुम्हाला ज्यावेळेस आन्सर की येतं तर तुमचे आन्सर्स आहेत ते व्हेरीफाय करता येतात. त्यामुळे जर कधी समजा की पाहिजे तुम्हाला जेवढे मार्क पाहिजे आन्सर की नुसार त्यापेक्षा जर खूप कमी येत असेल तर आपल्याला क्लेम करता येतं की माझ्याकडे आन्सर कार्बन कॉपी पण आहे आणि हा माझा रोल नंबर आहे, प्लीज एकदा मला हे रिचेक करून व्हेरीफाय करून मला त्याची माहिती मिळावी म्हणून. राईट. आणि काय तर आपल्याला पेपर झाल्यानंतर आपला स्कोर आहे तो पण चेक करायला मदत होते म्हणून काय तर कार्बन कॉपी आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. आता निगेटिव्ह मार्किंग कशामुळे होते. आता ह्या बाबी तुम्हाला काही ओएमआर शीटची संबंधित सांगितलेली, पण आता पुढच्या बाबी समजून घ्या की निगेटिव्ह मार्किंग मुख्यतः कशामुळे होते. आणि आपण ओएमआर वर मार्क तर करतो आणि मग लक्षात या अरे पेपरमध्ये भलतंच काहीतरी विचारले. कुठं चुका होते बघा. काळजीपूर्वक काही गोष्टी वाचायच्या आहेत कोणकोणत्या. बरोबर नाही म्हणजेच काय चूक विचारले इथं. चुकीचे आहे म्हणजेच काय तर इथं पण चूक विचारलंय. योग्य नाही म्हणजेच काय इथं पण चूक विचारलंय. आणि बिनचूक आहे म्हणजे इथं काय तर बरोबर विचारलंय. तर अशा शब्दांकडे लक्ष द्या कारण हे घाईघाई आपण वाचतो. कारण कंबाईनची परीक्षा आहे, वेळ पुरत नाही. जर पेपर झाल्यानंतर कोणी जर म्हणेल की सर मला वेळ पुरला नाही म्हणून माझा स्कोर आला नाही, मी सरळ म्हणणार की एक्सक्यूज आहे म्हणून. कंबाईनचा पेपर आहे रे. किती प्रश्न आहेत. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 36 सेकंद आहेत एका प्रश्नाला. सर्कल वगैरे सर्व त्यात आलं बरं का. सर्कल वगैरे सर्व त्यात आले. त्यामुळे वेळ पुरलं नाही हा एक्सक्यूज आहे. त्यामुळे वेळ पूर्ण नाहीच आहे याचा आतापासूनची प्लॅनिंग असायला पाहिजे. आतापासूनची प्लॅनिंग असायला पाहिजे. राईट. आणि मग अशा वेळेस ह्या सुद्धा चुका आहेत तर त्या होऊ देऊ नका एक्स्ट्रा त्यात कारण वेळ आपल्याकडे नाहीये. लक्षपूर्वक वाचा. 1 तास तुम्हाला फक्त फुल फोकसने सॉल्व्ह करायचे. आणि मी तुम्हाला या आधी पण सांगितलं जो आपला 5:15 वाजता रोज सेशन होतं त्यामध्ये मी रेग्युलर मध्ये मध्ये सांगतो आणि मी स्वतःला पण सवय करून घेतली की प्रश्नात काय विचारलेलं आहे मला एक सवय झाली आहे हे अशा शब्दांच्या खाली अंडरलाईन करायची. वाचतो आणि अंडरलाईन करतो 2 वेळा आपल्या माइंडला त्या गोष्टी हिट होतात. 2 दिवस राहिले अजूनही प्रॅक्टिस तुम्ही करताय मला माहित आहे. हे केलं नसेल ना तर याची सवय करा आतापासून. बरोबर काय एकदा तुम्ही वाचत आहात पण एकदा अंडरलाईन पण करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्कल करणार सर्कल करायच्या आधी एकदा चेक करा बरोबर नाही म्हणजे चुकीचे विचारले तुम्ही चुकीचाच तर मार्क म्हणजे चुकीचा जो विचारलाय तोच पर्याय तर मार्क करत नाही. लक्षात आले का. म्हणून ह्या चुका होऊ देऊ नका. अजून काय सर्व पर्याय वाचायचे तुम्हाला. कारण बऱ्याचदा काय होतं की कंबाईनची परीक्षा घाई असते आपल्याला खूप जास्त. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं आणि आयोगाचे असे प्रश्न पण मी तुम्हाला दाखवलेत प्रॅक्टिस करताना की बघा की आयोगाने ना 4 ऑप्शन आहेत ना. पहिला ऑप्शन पाहिल्याबरोबर वाटतं की या बरोबर आहे म्हणून. मग घरी आल्यानंतर आपण इतर 3 ऑप्शन पाहतो आणि मग लक्षात येते अरे हा नाही तर हा मार्क करायला पाहिजे होता. कदाचित तो जास्त योग्य आहे म्हणून. मग चुकते. त्यामुळे करायचं काय इतर पर्याय वाचायचे. तुक्का मारायचा आहे का हो. कारण आपल्याला जेवढे पाहिजेत म्हणजे लेट्स से की 60 अबोव्ह पाहिजेत तर तेवढे प्रश्न 100% अॅक्युरेट तर येणार नाहीच आहे. तेवढे प्रश्न 100% अॅक्युरेट येणार नाहीच आहे. म्हणजे आपल्याला तुक्का तर मारायचा आहे पण इथं कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. एलिमिनेशन मेथड वापरायचं आहे. माझं नाव ए पासून सुरू होतंय म्हणून मी ए पासून सुरू केलंय की बाब हे जे आहेत ना हे करू नका. ओएमआर काळजीपूर्वक भरायचंय. आता थोडे आपण काही याचे मेथड्स वगैरे पण भरून घेऊ. काय योग्य आहे काय तुम्हाला करायला पाहिजे त्या सर्व आपण डिस्कस करू. बघा सर्वात आधी आता चुका प्रश्न सॉल्व्ह करताना चुका कमीत कमी करायच्या आहेत. नेक्स्ट आहे काय की ज्यावेळेस तुम्ही सर्कल करताय लेट्स से की हा एक सर्कल आहे तर याला सर्कल करताना असं बाहेरून करा आधी. ही बॉर्डर लाईन आधी करून घ्या. ठीक आहे. त्यामुळे बाहेर जाण्याचा शक्यता कमी राहील आणि मग आतमधला भाग आहे तो भरता येईल. थोडासा जो बॉल पॉइंट पेंट आपण जो वापरतो तो थोडासा जाड निचा असलेला बरा. त्यामुळे हा जो सर्कल आहे ना हा असा लवकर होणार. ठीक आहे. त्यामुळे कुठून करायचंय बॉर्डर पासून शक्य झाल्यास असं अँटी क्लॉकवाईज आधी करा. नेक्स्ट आहे काय मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडे 3600 सेकंद आहेत एका तासाचे आणि 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे 36 सेकंद एका प्रश्नाला मिळत आहे. आता विचार करा की 36 सेकंद इनफ आहेत का. मी म्हणतोय की जर तुम्हाला एखाद प्रश्न वाचलं आणि 100% अॅक्युरेट माहित आहे आणि त्याचा जर तुम्हाला सर्कल करायचंय
तर अशा प्रश्नाला मला वाटतं की जवळपास 20 सेकंद जातात. 20 सेकंद जातात है ना, सर्कल वगैरे करून. चला काही जण म्हणतील की कोणी म्हणतील की सर 20 नाही जाणार, 15 मध्ये होईल. पण असे प्रश्न आहेतच किती, फार कमी. आणि या 36 सेकंदामध्ये पण असे पण प्रश्न येतील जे सीसॅटचे आहेत, ज्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. आणि आपण सीसॅटची प्रॅक्टिस भरपूर केलेली असते, त्यामुळे होतं काय, सीसॅट मध्ये येतो, इगो मध्ये येतो. प्रॉब्लेम हा समजून घ्या की अरे 36 सेकंद आहे, आयडियली तुम्हाला सगळे प्रश्न 36 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचे ऑन एन ऍव्हरेज, इव्हन सीसॅटचा प्रश्न पण. आणि मी तुम्हाला सरळ सांगतोय की जर सीसॅटचा प्रश्न 30 ते 40 सेकंदात सॉल्व्ह होत नसेल तर पुढच्या प्रश्नाकडे जा. 30 ते 40 सेकंदामध्ये होत नाही आहे. इथं मी 36 पेक्षा जास्त घेतोय, 40 घेतोय, चालेल. पण यापेक्षा जर जास्त जात आहे तर समोरच्या प्रश्नाकडे जाते बेटर आहे. ठीक आहे, त्यामुळे वेळ पुरत नाही, लिमिटेड टाइम आहे, हा एक्सक्युजेस राहणार नाही. कंबाईनचा पेपर हा अभ्यास जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच जास्त टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. राईट. नेक्स्ट 3 वेळेस तुम्हाला सांगतोय बघा ओएमआर शीट भरण्याची. पहिली मेथड कोणती, प्रश्न वाचला, ओएमआर शीट मध्ये सर्कल केला. प्रश्न वाचला, ओएमआर शीट मध्ये सर्कल केला, ही पहिली मेथड. तुम्हाला काय बेटर वाटते तुम्ही सांगा. दुसरी पद्धत आहे की प्रत्येक एक पेजवरचे, या एका पेजवरचे 1, 2, 3 प्रश्न वाचले, ज्यावेळेस मी नेक्स्ट पेजवर जाणार त्यावेळेस काय करणार, याचे मला मी हे 3 प्रश्न मार्क करणार प्रत्येक पेजच्या नंतर. म्हणजे आधी एका पेजवरचे सगळे सॉल्व्ह करा, यावर मार्क करा क्वेश्चन पेपरवर, आणि मग काय करायचे, ओएमआर मध्ये भरायचे ते प्रत्येक पेजच्या नंतर. आणि तिसरा आहे काय की पूर्ण पेपर वाचायचा, पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा आहे, तर सॉल्व्ह करायचा आणि मग काय करायचं, तर हे पूर्ण ओएमआर भरून काढायचे जेवढे मार्क केलेले आहेत. आता मला जर विचारलं ना मी कोणता निवडणार, मी तुम्हाला हे सांगतोय की हा जो आहे ना हा कधीच निवडू नका, नका निवडू. मी तुम्हाला सांगणार, कारण यातून तुम्ही 2 चुका होण्याची शक्यता आहे. 2 चुका कोणत्या बघा. पहिला आहे काय की कंबाईनचा पेपर आहे, वेळ पुरत नाही. तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करता करताना तासभर होऊन जाईल बरं का. आणि तुम्ही जेवढे काही प्रश्न सॉल्व्ह केले, समजा की 100 पैकी 90 प्रश्न सॉल्व्ह केलेत, आपल्याला आयडियाच नाही की हे 90 प्रश्न मार्क करायला किती वेळ लागणार म्हणून. राईट. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करता करता वेळ पुरत नाही ना, तासभर होऊन जातो. आपल्याला वाटतं की शेवटच्या 5 मिनिटात होईल, पण मग ते काय तर कदाचित होणार किंवा नाही होणार याची गॅरंटी नाही. बरं, यात अजून एक विद्यार्थींचा मला ही राज्यसेवा परीक्षा झाल्यावर कॉल आलेला होता. ऑफलाईन मध्ये ती विद्यार्थिनी मला पुणे सेंटरला पण भेटली जिथे आपला ऑफलाईन सेशन होता. तिने पण सांगितलं की असतात काय की 5-5 चे असे सेट असतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असे 5-5 चे सेट असतात. म्हणे की माझा एक जो सेट आहे ना तो खालीवरच झाला. अरे झालं ना मग, बरोबर तर सॉल्व्ह केले क्वेश्चन पेपर मध्ये, पण काय की ती काय करत होती, आधी पूर्ण झाल्यानंतर मग हे करत होती. आणि मग हा पूर्ण सेट झाल्यानंतर लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळंच काहीतरी मार्क केलं म्हणून. आणि एकदा मार्क केलं काही दुसरं पर्याय नाहीये मग करेक्ट करायला. म्हणून म्हणतोय मी की ही पद्धत वापरू नका. मी त्याच्या अगेन्स्ट आहे. मी माझा पर्सनल व्ह्यू आहे. ठीक आहे, तुमचे असू शकतात त्याबद्दल, किंवा तुम्ही काही कदाचित प्रॅक्टिस पण केली असतात, पण हे चुका होण्याची शक्यता आहे. मग करायचं काय, ह्या 2 पद्धती मला थोड्या बेटर वाटतात. आता यामध्ये पण मला असं वाटतं की जी पहिली पद्धत आहे ना त्यामध्ये काय होतं बघा. पहिली पद्धत आहे त्यामध्ये नेमकं काय होतं, समजा मी 5व्या नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करतोय, 5वा आहे, 6वा आहे, 7वा आहे. मी 5व्याचा आन्सर मार्क केलं पहिला ऑप्शन, 5व्याचा ऑप्शन मार्क केलं पहिला. 6वा मी काय केला, मी केला स्किप. मग 7वा सॉल्व्ह करतोय ज्याचा आन्सर आहे तिसरा. आता पहिल्या पेजवर मार्क केलं मी, ओएमआर वर गेलो, पहिला हा 5वा प्रश्न, हा 6वा प्रश्न, हा 7वा प्रश्न. ठीक आहे, आता 5व्याचा मार्क केला, चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आता 6वा मी काय केलंय, 6वाचं स्किप केलंय, 7व्याचा काय तिसरा. आता मी काय करतो, 7व्याचा तिसरा इथं मार्क करतो. हा हे कुठं होणार, हे जनरली सॉरी हे जनरली यामध्ये होईल, सेकंड मध्ये. सेकंड मध्ये ही शक्यता आहे. ठीक आहे. आणि पहिल्यामध्ये पहिला थोडंसं मला बेटर वाटतं ऍज कम्पेअर टू अदर टू. फक्त पहिल्यामध्ये एवढं आहे की तुम्हाला जो कंबाईन मध्ये जो प्रॉब्लेम आहे ना की वेळेचा, इथं थोडासा अजून एक्स्ट्रा टाइम जाऊ शकतो.
कारण तुम्हाला परत 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 शिफ्ट व्हायचंय. क्वेश्चन पेपर OMR, क्वेश्चन पेपर OMR, क्वेश्चन पेपर OMR. ह्या शिफ्ट होण्यामध्ये टाइम जाईल की नाही? त्यामुळे याचे पण लिमिटेशन आहेत. सॉरी, हा, त्यामुळे याचे पण लिमिटेशन आहे की इथं थोडासा टाइम जास्त जाऊ शकतो. आले का लक्षात? त्यामुळे प्रत्येकाचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. तुम्ही कशाची प्रॅक्टिस केलेली आहे नक्की चॅट बॉक्स मध्ये कळवा. ठीक आहे. नेक्स्ट, स्किप क्वेश्चन कॅन मेक रॉंग मार्क. मी आता सांगितलं विथ एक्झाम्पल. आणि हा एक मुद्दा मी नेहमी सांगतोय की घरून आताच डिसाईड करून जाऊ नका की नेमकं तुम्हाला किती मार्क करायचंय, किती अटेम्प्ट करायचंय, 100 पैकी 80 करायचे की 90 करायचे, काय करायचंय. मी तुम्हाला सरळ सांगतोय की इथं वेळेचा प्रॉब्लेम आहे. राज्यसेवाच्या पेपरमध्ये तुम्हाला जनरली सांगितलं होतं की 3 राऊंड करायचे आहेत, पण कंबाईनच्या पेपरमध्ये कमीत कमी तरी 2 राऊंड करा. मला माहिती आहे वेळेचा प्रॉब्लेम आहे, पण जोपर्यंत आपण हे राऊंड करणार नाही ना तोपर्यंत ना आपली अॅक्युरेसी आहे, निगेटिव्ह मार्किंग ती कमी होत नाही. राऊंड स्ट्रॅटेजी ही प्रूव्हन स्ट्रॅटेजी आहे, म्हणून कमीत कमी तरी 2 राऊंड करायचे आहेतच. ठीक आहे. आणि किती अटेम्प्ट मार्क करायचे हा तुमचा दुसरा राऊंडच मार्क करेल. पहिला जो राऊंड आहे तो तर तुम्हाला 100% ज्याचे उत्तर येत आहेत ते तुम्ही मार्क केले. आणि समजा की ते तुम्ही त्याचे 50 प्रश्न मार्क केले असतील तर मला असं वाटतं की तुम्ही 70-75 पर्यंत एक्स्ट्रा मार्क करायला पाहिजेत. तुम्ही 40च केले असणार तर तुम्हाला अजून थोडा जास्त अटेम्प्ट वाढवावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही किती मार्क केले त्यावर डिपेंड करतं की दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला किती मार्क अजून करावे लागतील. राईट. आणि जी काही टफनेसची लेवल आहे परीक्षेची ती सर्वांसाठी आहे. राईट. आणि म्हणून लक्षात ठेवा की घरून ठरवून जाऊ नका की नेमकं किती अटेम्प्ट करायचं आहे. हे ठरवा पहिल्या राऊंडच्या नंतर की किती अटेम्प्ट तुम्हाला करायचे म्हणून. आय होप की लक्षात आलं असेल की पेपर नेमका कसा सॉल्व्ह करायचा आणि OMR शीट मध्ये काय काय चुका तुम्हाला इथं टाळायला पाहिजे या गोष्टीची नक्की काळजी घ्या. चांगले मार्क्स येतील. आणि काय आहे की शेवटी फक्त आपण अभ्यास करून चालत तर नाही, आपल्याला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आहे, एक्झामची स्ट्रॅटेजी आहे, ह्या सर्व बाबी चांगल्या यायला पाहिजे. तरच जाऊन काय की चांगले मार्क्स येतील. अदरवाईज सर्वांकडे सारखा वेळ आहे, सर्वांना सारखा पेपर येतो. राईट. त्यामुळे काही जण चांगला स्कोअर करतात, काही जण कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करून चांगला स्कोअर करतात, तर काही जण या अशा पण काही चुका करतात आणि त्यामुळे मग स्कोअर कमी येतो निगेटिव्ह मार्किंगमुळे. राईट. तर या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. बाकी काही क्वेरीज असेल तर हा नंबर इथे दिलेला आहे. बॅच जॉईन करायची असेल तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. कंबाईनची जी बॅच आहे त्याचे फीचर्स दिलेले आहेत, सर्व विषय इथं कव्हर होईल. सोबत आपल्याकडे डेडिकेटेड फॅकल्टी, प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट EMI सर्व यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला राज्यसेवाची बॅच जर जॉईन करायची असेल तर ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा, नवीन बॅच सुरू झालेली आहे आपली स्वराज्य 2.0. नवीन आहे, अगदी नवीन बॅच आहे. प्री आणि मेन सर्व कव्हर होणार. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन, NCERT पासून सर्व कव्हर होईल. इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, मेन्स आन्सर रायटिंग आहे. 18 बुक तुम्हाला इथं होम डिलिव्हरी होणार. MCQ प्रॅक्टिस आहे, करंट अफेअर्स आहे, CSAT आहे, एथिक्स आहे, ACI सर्व मिळेल. आणि यासोबत एक्स्ट्रा आपण 2.0 मध्ये काय ऍड केलंय तर ऑफिसर मेंटॉरशिप ऍड केले. आपल्यासोबत 2 ऑफिसर्स आता जुळलेले आहेत ज्यांचं ऑलरेडी MPSC मधून सिलेक्शन झालेलं आहे. ते तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. यासोबतच दर शनिवारी आपला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे जे आधी नव्हतं. आणि राज्यसेवा मेन्स वाल्यांसाठी जो गुरुकुल प्रोग्राम आहे जो मागच्या वर्षी पण झालेला होता त्याचा फायदा बरेच विद्यार्थ्यांना झाला, कारण क्वेश्चन्स आहेत, टॉपिक आहे ते बरेच रिफ्लेक्ट झालेले परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. इथं प्रॉपर तुमचं मेन साठी आन्सर रायटिंग आहे, उत्तर लेखन आहे ते करून घेतल्या जाणार. मॉडेल आन्सर आहे ते तुम्हाला मिळेल. इव्हॅल्युएशन आहे ते पण तुम्हाला मिळेल. यस, आय होप की क्लिअर झालं असेल. तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.